गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या गजरामध्ये आता भाविक येत आहेत आणि 1.5 दिवसाच्या बाप्पाचं आज विसर्जन सुरू झालेलं आहे। एकंदरीत त्यासाठी पुणे महानगरपालिका कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने हे विसर्जनात आलेल्या भाविकांचे इथे स्वागत देखील करण्यात आलेलं आहे आणि जे बाप्पा आहेत त्यांना निरोप देण्यासाठी या ठिकाणी अशी व्यवस्थाही करण्यात आलेली। इकडे एकंदरीत स्वच्छ पाणी आणि साफसफाई देखील पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी पुणे महापालिकेचे अधिकारी सुद्धा आपल्या सोबत आहेत। एकंदरीत जाणून घेऊया की दादा कशी असणार एकंदरीत या वर्षीची तयारी पूर्ण झालेली आहे। आता हौद आणि विसर्जन हौद तयार केलेले आहेत, स्वच्छता केलेली आहे, 2 शिपमध्ये मान सेवक उपलब्ध केलेले आहेत आणि इथं पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे। आता आहे एकंदरीत किती अधिकारी आणि किती कर्मचारी असणार आहेत इथं? अधिकारी इथं 4 अधिकारी असणार आहेत आणि एकूण 12 कर्मचारी असणार इथं। अच्छा, आणि मूर्ती विसर्जनाची प्रक्रिया कशी असणार एकंदरीत? इथं दोन प्रकारच्या मूर्ती आहेत। शाळूच्या मूर्ती करता या छोटे हाऊस केलेले आहेत। अच्छा, आणि प्लॅस्टर पॅलेस करता ते मोठे वाव तयार केलेले आहेत, कारण की मोठ्या प्रमाणात प्लॅस्टर पॅलेसचा वापर होतो आणि ज्या शाळूच्या मूर्ती आहेत त्याकरता छोटे हाऊस आम्ही तयार केलेले आहेत आणि ती माती आम्ही पुन्हा जी माती होणार शाळूची ती आम्ही पुन्हा रियूजला जाणार आहे आणि जे प्लॅस्टर पॅलेसच्या ज्या मूर्त्या आहेत आम्ही त्या सामान्य काढून आम्हाला जी महापालिकेने खाण ठेवून दिली आहे त्या खाणमध्ये आम्ही विसर्जन करणार आहोत। अच्छा, बरं आता एकंदरीत आता जे गणपती बाप्पाचं जे निर्माल्य आहे तर त्याची व्यवस्था काही वेगळी करण्यात आलेली आहे का, कशी असणार आहे? त्याची निर्माल्य व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याकरता निर्माल्य बकेट ठेवले आहे। अच्छा, पण सुक्या करता वेगळं व्यवस्था केलेली आहे आणि आम्ही सर्व निर्माल्य आमचा प्लांट आहे इथे भोगावच्या अलीकडे प्लांट आहे, त्या प्लांटला आम्ही तो जमा करतो। अच्छा, बरं एकंदरीत या ठिकाणी आपल्यासोबत काही व्यापारी सुद्धा आहेत, त्यांच्याशी आपण एकदा एकंदरीत जाणून घेऊ की दादा काय सांगाल आज बाप्पाचं विसर्जन करायला आले तुम्ही? हे सध्या मूर्ती आमच्या स्टॉलवरती राहिलेले आहे, ते आता आमच्याकडे ठेवायला जागा वगैरे नाही म्हणून आम्ही विसर्जित करणार आहोत। अच्छा, आता एकंदरीत आता या प्लॅस्टर ऑफ पॅरिस आहेत का शाडू मातीच्या मूर्त्या आहेत? हे पीओपीची मूर्ती आहे। पीओपीच्या मूर्त्या, अच्छा बरं। काही सांगितल्याप्रमाणे जसं की ज्या पीओपीच्या मूर्त्या आहेत त्यांच्या सुद्धा ज्यांच्याकडे जागा अभावी असेल तर त्या ठिकाणी ते सुद्धा विसर्जन करायला 1.5 दिवसाच्या त्यांनी आज गेल्या 2 महिन्यापासून जे बाप्पा जतन करून ठेवलेले आहेत, ज्याच्यावरती आस्था आहे, ज्याच्यावरती श्रद्धा आहे आणि त्या बाप्पाला आज निरोप देते वेळेस त्यांच्याही चेहऱ्यावरती आपल्याला दुःख नक्कीच पाहायला मिळतं। आणि जसं की पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जसं आपल्याला सांगितलं की निर्माल्याची जो ओला निर्माल्य असेल आणि जे सुका निर्माल्य असेल त्याची व्यवस्था व्यवस्थित यावेळी करण्यात आलेली आहे आणि स्वच्छरित्या या ठिकाणी आपल्याला आता सध्या परिसर पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे।